निर्णय सध्या घेण्यात येत आहे सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं मात्र एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि खास करून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर असल्याचं बघायला मिळतंय। ते म्हणजे 2 नव्हे तर 3 दिवस आता साप्ताहिक सुट्ट्या मिळणार आहेत, तेही दर आठवड्याला मिळणार आहेत। खरं तर आठवड्याचा 48 तास पूर्ण करणं गरजेचं आहे, त्यामुळे 4 दिवसात 12 तास काम करून 48 तास पूर्ण करणं कर्मचाऱ्यांना बंधनकारक असलं तरी त्याचे पडसाद सर्वसामान्यांमध्ये उमटताना आपल्याला बघायला मिळणार। एक तर 2 गोष्टी आहेत, एकीकडे कर्मचारी 12-12 तास सलग काम करू शकतील का, आणि दुसऱ्याचे या केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे खरं तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांकडे सर्वसामान्य लोकांचा ओघ असतो, त्यांचं काय। खरं तर फक्त 4 दिवस काम होणार असल्यामुळे त्यांच्या कामांमध्ये अडचणी येणार, कामं लांबणीवर पडणाऱ्या सगळ्याचा फटका खरं तर सर्वसामान्यांना बसू शकतो। या सगळ्याचा विचार केंद्र सरकार का करणार का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। ह्या सगळ्या निर्णयाचा अजून अंमलबजावणी झाली नसली तरी हा निर्णय आता लागू शकतो आणि त्याबद्दल सर्वसामान्यांना राज्यातील काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आणि देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 2 नव्हे तर 3 दिवस साप्ताहिक सुट्ट्या मिळणार आहेत। लवकरच या संबंधीची अधिसूचना आता केंद्र सरकार काढण्याची शक्यता आहे। नेमका काय नवीन कायदा करणार आहे केंद्र सरकार, पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट। केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोदी सरकारचं गिफ्ट। आठवड्यात 3 दिवस मिळणार साप्ताहिक सुट्ट्या। आठवड्यात 4 दिवस 12 तास काम करणं बंधनकारक। नवीन कामगार कायदा लवकरच लागू होण्याची शक्यता। केंद्र सरकार आता कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस साप्ताहिक सुट्ट्या मिळण्याची शक्यता श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे। कर्मचाऱ्यांनी 3 दिवस सुट्टीचा पर्याय स्वीकारल्यास त्यांना आठवड्यातून 4 दिवस 12 तास काम करणं बंधनकारक असणार आहे। विशेष म्हणजे या पर्यायाचा वापर करण्यासाठी कंपनी आणि तेथील कर्मचाऱ्यांची सहमती असणं आवश्यक आहे, तरच 3 दिवस सुट्ट्यांचा पर्याय घेता येणार आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस साप्ताहिक सुट्ट्या देण्याचा नियम आहे। देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यानुसार शनिवार आणि रविवार अशा 2 दिवस सुट्ट्या दिल्या जातात। मात्र आता नव्यानं येणाऱ्या नियमांनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त 3च दिवस काम करावं लागणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून विचार सुरू आहे। यावर अनेक औद्योगिक संघटनांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। मात्र केंद्राच्या या कायद्याचा लाभ फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असून यामुळे विविध राज्यातील कामगार संघटना आक्रमक होण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। म्हणजे हा नियम जर लागू झाला तर आठवड्यातून 4 दिवस काम करावं लागणार आहे, पण तब्बल 12 तास काम करणं बंधनकारक असणार। आणि कर्मचारी खरंच 12 तास काम करू शकतात का, आणि आधी सरकारी कामांसाठी एवढ्या फेऱ्या घालाव्या लागत असलेल्या लोकांना सुट्ट्यांमुळे आणखीन किती वेळा फेऱ्या घालाव्या लागतील यावर सुद्धा लोकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहेत। सुरुवातीला अमरावतीला जाऊया, सूरज दहाट आपल्या बरोबर आहे। सूरज, काय नेमकं सांग लोकांचं म्हणणं अमरावतीकरांचं, कारण एकीकडे कर्मचाऱ्यांसाठी आपण बघतोय की अनेक सरकारी कामांसाठी खूप काळ वाट बघावा लागतो, त्यातच आता 4 दिवस सरकारी काम होणार आहे। काय प्रतिक्रिया नेमका उमटतायत? नक्कीच मनुश्री, केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। मात्र हे गिफ्ट केंद्रीय कर्मचाऱ्यांना हिताचं जरी असलं, मात्र सर्वसामान्य माणसाच्या जीवावर उठणारा हा निर्णय असल्याचं बोलल्या जात आहे। आपण अमरावती जिल्ह्यातील काही सामान्य नागरिकांना विचारू, या केंद्र सरकारच्या नवीन गिफ्टबद्दल सामान्य नागरिकांना काय वाटतं, नेमकं त्यांना कशा प्रकारे त्यांच्या शासकीय कामासाठी हेलपाटे घ्यावं लागतात ते आपण त्यांना विचारू। मला सांगा, तुम्हाला काय वाटतं या केंद्र सरकारच्या नवीन निर्णयाबद्दल? आता 4 दिवस 12 तास फक्त कर्मचाऱ्यांना काम करावं लागणार आहे, तुम्हाला काय वाटते? आता पहिले सुरुवातीला राज्य सरकारनं 5 दिवसाचा आठवडा केला होता, आणि आता केंद्र सरकार जर 4 दिवसाचा आठवडा करत असेल तर सर्वसामान्य माणूस जे सरकारी कार्यालयात आपले कामकाज करासाठी जाईल तर 4 दिवसाच्या आठवड्यात जर त्याचं काम निव्वळ त्यांना येरझारा करावा लागणार आहे। आणि जरी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना 4 दिवसाचा आठवडा करून एक गिफ्ट देण्याचे प्रयत्न जरी करत असला तरी एक केंद्र सरकारचा म्हणजे मोदी सरकारचा असा डाव दिसते की सरकारी ज्या नोकऱ्या आहे ह्या सरकारी नोकऱ्या समाप्त करण्याचा त्यांचा विचार आहे आणि सर्व हे प्रायव्हेट सेक्टरले हे चालवाने देण्याचा एक घाट आहे।
आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला खूप त्रास सहन करावा लागणार आहे यामध्ये. नक्की सर्वसामान्य माणसाला खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटते, काय सांगाल? आधीच सामान्य नागरिकांना कामासाठी हेलपाटे खावं लागत होतं, आता नेमकं 4 दिवस 12 तास सरकारी कर्मचारी काम करणार, तर तुम्हाला काय वाटते याबाबत? सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज सरकारनं जो काही 4 दिवस कर्मचाऱ्यासाठी घेतलेला आहे याचा अर्थ सरळ आहे की आज देशामध्ये संपूर्ण जे काही कामगार कायदे होते, पहिली गोष्ट हे गिफ्ट नाही आहे. केंद्र सरकारनं 2014 पासून या देशातल्या 130 कोटीला दिलेले जेवढे काही गिफ्ट आहे हे गिफ्ट लोकांच्या लक्षात आहे. आणि हे जे गिफ्ट आहे सरळ याचा अर्थ आहे की या देशातला जो काही कामगार आहे या कामगार आणि कर्मचाऱ्याला या संपूर्ण क्षेत्रातून काढून कॉर्पोरेट घराण्याला हे हवाली करण्याचं त्याचं षडयंत्र आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा की या ठिकाणी कामगाराचे जे काही कायदे आहे, आज 4 दिवसाचा आठवडा केला, 4 दिवसामध्ये 6 ते 12 संध्याकाळी 6 पर्यंत 12 तास असा कोणता कर्मचारी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काम करणार आहे? त्यातल्या त्यात सामान्य माणूस जो काही या ठिकाणी काम करण्यासाठी येते शासकीय, त्याच्यामध्ये 6 दिवसाचा आठवडा असताना सुद्धा त्यांचं काम होत नाही, तर 4 दिवसामध्ये काय होणार आहे? आणि सरळच याचा अर्थ आहे की आज देशामध्ये कामगाराचे जे काही कायदे आहे हे कायदे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा कोणत्याच कर्मचाऱ्याला दाद मागण्याचे अधिकार ठेवले नाही. आणि 44 कायद्याचे 4 कायद्यात रूपांतर केले आहे. ज्याप्रमाणे या सरकारनं 3 कायदे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये केले आणि 4 कायदे आज कामगाराच्या विरोधामध्ये केले. याचा अर्थ सरळ आहे की या देशातला संपूर्ण शेतकरी आणि कामगार देशोधडीला लावण्याचं हे गिफ्ट आहे, असं माझं मत आहे. नक्कीच. तुम्हाला काय वाटते, काय सांगाल या विषयावर? आपल्या देशामध्ये जेव्हापासून जागतिकीकरण आणि उदारीकरणाची सुरुवात झालेली आहे आणि या देशाच्या केंद्र सरकारनं जे डिजिटल इंडिया करण्याचं जे काही घाट रचलेलं आहे, यामध्ये जे ब्युरोक्रसीमध्ये असलेल्या लोकांना प्रचंड प्रमाणात ते सूट देत आहे आणि सवलती देत आहे. हे सर्वसामान्य लोकांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. आणि जर 4 दिवस त्यांनी आपली ड्युटी केल्यानंतर उर्वरित 3 दिवस ते काय करणार आहे की त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे विचार येऊन ते ऐशो आरामात जीवन जगणार आहे, मात्र पगार त्यांना पूर्ण महिन्याचा मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला कारखान्यामध्ये असणारे जे काही कामगार आहे यांच्यासाठी किती तास आहे? यांच्यासाठी 8 तासावरून 12 तास झालेले आहे, कधी 16 तास काम करावं लागते. त्यांना किमान वेतन सुद्धा महागाईच्या निर्देशांकानुसार मिळत नाही. परंतु 4 दिवस काम करणारे केंद्र सरकारचे कर्मचारी यांना मात्र वेतन लाखो रुपयाचं मिळणार आहे. ही भेदभावाची जे काही एकंदर पॉलिसी, हे भेदभावाची पॉलिसी या देशातल्या सामान्य लोकांच्या जीवावर उठणार आहे. जर शेतीमध्ये काम करणारा शेतमजूर, महागाई वाढल्यानंतर त्या शेतमजुराला किती दिवस काम पडते आणि वेतन किती मिळते? महागाईच्या निर्देशकानुसार या देशातल्या असंघटित तो मजूर असो, किसान असो, कारखान्यातला कामगार असो, यांना वेतन मिळत नाही. परंतु जे मुठभर ब्युरोक्रसीमध्ये असलेले केंद्रीय कर्मचारी यांना सवलती या देशातलं सरकार का देत आहे? तर याचं पद्धतशीर या देशामध्ये षडयंत्र रचल्या जात आहे की डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य जनतेवर हे धोरणं, मोदी सरकारचे धोरणं उठत आहे. याचे विपरीत परिणाम भविष्यामध्ये दिसणार आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि सर्वसामान्य जनता ही महागाईच्या कचाट्यामध्ये भरडल्या जाणार आहे. आणि या देशाचं चित्र हे विचित्र आपल्याला दिसणार आहे. आणि एकंदरीत केंद्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारने लागू केला पाहिजे की नाही केला पाहिजे, काय वाटतं? एकंदरीत तुम्ही आंदोलन करणार का सर्वसामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरणार? कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जर निर्णय केंद्र सरकारनं जर घेतला तर आम्ही जनजागृती करू. या धोरणाच्या विरोधात प्रचंड अशा प्रकारचा लढा आम्ही आमच्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये हा लढा तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मोदी सरकारचं हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या संदर्भातलं धोरण आहे, हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मनुश्री, आपण बघितलं असेल की मोदी सरकारचं हे केंद्रीय धोरण, या केंद्र सरकारच्या धोरणाला आम्ही हाणून पाडू, असंही अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्याला सांगितलंय. त्यामुळे या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेलं गिफ्ट याबाबत मोठ्या प्रमाणात असंतोष सुद्धा दिसत आहे. पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. आधीच एकीकडे 6 दिवसाचं का असतं, आठवडा असतो, तरी कामं होत नाही, तर 4 दिवसात काय काम होणार हा सवाल तर आहे किंवा हा प्रश्न तर उपस्थित होणारच आहे. पण त्याचबरोबर काही ठराविक वर्गालाच इतक्या प्रकारच्या सुविधा का आणि काही जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांच्यावर अन्याय का, हा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. संजय देसाई सांगलीवरनं आपल्याबरोबर आहे. संजय, हा जो विचार सरकार करतंय, विचाराधीन आहे हा सगळा विचार की 4 दिवसाचा आठवडा करावा, याबाबत सांगलीकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत?
मनुश्री, केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे की आठवड्यातील 2 दिवस जी काही साप्ताहिक सुट्टी होती आता 3 दिवस साप्ताहिक सुट्टी करणार आहेत आणि कर्मचाऱ्यांना 12 तास त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागणार आहे. तर यामुळं जे का आत्ताच सरकारी कामगारांसाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यात आणखीन एक सुट्टी वाढली तर नागरिकांना त्रास होणार आहे. आपल्यासोबत एक मिरजेतील नागरिक, त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका काय याच्यावर परिणाम होणार आहे. खरं तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल, त्यांची कर्मचारी हे त्यांचे हात असतात आणि त्याच्या माध्यमातून, त्या हाताच्या माध्यमातून काम करून घ्यायचं असतं. सर्वसामान्य माणसाची जी कामं जे 5 दिवसात आत्ता होत नाही, 4 दिवसात होत नाहीत, त्यांच्यासाठी 2-3 दिवस परत सरकारी कर्मचाऱ्यांना जर सुट्टी दिली, खरं तर जनतेचं हित ह्याच्यामध्ये कोणतंही नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना थोडंफार बरं वाटेल, पण जे इमानदार कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होणार आहे. एका वेळेला 12 तास काम करणे आणि एका दिवसात 8-8 तास काम करणे ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्यामुळं माणसाची जी कॅपॅसिटी असते काम करायची, त्या कॅपॅसिटीला तुम्ही आव्हान द्यायला लागलाय. आणि मोदी सरकारचं आजपर्यंतचं धोरण असं राहिलेलं आहे की धाडसानं काहीतरी मी करतोय या कारणासाठी संपूर्ण देश उद्ध्वस्त करायचं जे धोरण होतं, नोटाबंदी त्याच प्रकारचं होतं, आताही हेच प्रकार आहे. हायकोर्टामध्ये 2 दिवस सुट्टी असते तर त्यावेळेला त्या लोकांना, तिथल्या क्लायंटला 2 दिवसानंतर परत हजर व्हायचं झालं तर दुसऱ्या आठवड्यात परत मुंबई गाठायला लागत होती. अशा अवस्थेमध्ये हीच अवस्था जर आपली स्वतःची प्रत्येक कार्यालयामध्ये राहिली, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या प्रत्येक कार्यालयामध्ये ही अवस्था राहिली तर ह्याच्यामुळे जनतेचा फार मोठं नुकसान होणार आहे. आणि सरकार हे जनताभिमुख असलं पाहिजे, हे काय कर्मचारी अभिमुख असून चालणार नाही. आणि खरं तर कर्मचाऱ्यांचं सुद्धा ह्याच्यामध्ये काय फार मोठं हित आहे असं म्हणता येणार नाही. परंतु हे जे आता 2-3 दिवस सुट्टी घेणार, समजा चुकून सोमवारी किंवा मंगळवारी सुट्टी आली तर कर्मचारी एक आठवड्याची रजा टाकून जातील ना. 1 दिवस रजा टाकली म्हणजे त्याची 1 आठवड्याची रजा होती. तर अशा प्रकारे ह्या सरकारी मेकॅनिझमचा दुरुपयोग होईल. सरकारी मेकॅनिझम लोकांच्यासाठी होणार नाही आणि लोकहित ह्याच्यामध्ये साधता येणार नाही. केवळ मी काहीतरी धाडसानं करतोय ह्याच्यासाठी जे मात्र करायचा धंदा चालू आहे त्याच्यातला हा प्रकार आहे. मनुश्री, पाहिलंय की बाबा जो का हा केंद्र सरकारचा निर्णय घेण्यात येणार आहे तो मात्र नागरिकांसाठी चुकीचा आहे, योग्य नाही असं ते म्हणतात. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. यामध्ये आत्ताच केंद्र सरकारने 5 दिवसांचा आठवडा केलेला आहे. त्यामुळं शासकीय कार्यालयामध्ये लोकांची हेलपाटे मारण्याची संख्या वाढलेली आहे. जे काम पूर्वी होत होतं आता त्या कामासाठी शनिवारी सुट्टी असते, शुक्रवारी जर एखादी सुट्टी लागली तर लोक आधीच गुरुवारीपासून रजा टाकून गायब होतात आणि ऑफिसमध्ये नसतात. आता 12 तासांचा कामाचा जो पिरियड करण्यात येणार आहे वेळ, त्यामध्ये 2 तास जेवणाचे जातील, अर्धा तासाचं 12 तासात ते फक्त 6 तासच काम होणार आहे. त्यामुळे वेळही वाया जाणार आहे, लोकांचा पैसा जाणार आहे. ही नोकरशाही आणि हुकुमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल नरेंद्र मोदी हे करू पाहत आहेत. पण देशाला उद्ध्वस्त करण्याचं, जसं आयाज भाईंनी आता सांगितलं, या पद्धतीने जो निर्णय आहे 4 दिवसांचा आठवडा करणं, हा देश उद्ध्वस्त करण्याचा, लोकशाहीची गळचेपी करण्याचा एक प्रकार आहे. त्यामुळं या जर काही कायदा लागू करण्यात येईल किंवा या संदर्भात जर निर्णय घेण्यात येईल तर आम्हाला किंवा समाजामध्ये जे काही लोकांच्यासाठी काम करणारे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांना लोकांच्या हक्कासाठी लढा निर्माण करावा लागेल व या कायद्याला पूर्णतः विरोध करावा लागेल. कारण तर हा कायदा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अहिताचा आहे. कर्मचारी जर 12 तास ड्युटीवर असेल तर तो घरी बायका मुलांना वेळ देऊ शकणार नाही. कौटुंबिक कलह निर्माण होईल. त्यामध्ये आधीच या आपल्या देशामध्ये जर कौटुंबिक कलहाचे प्रकरण बघितले तर लाखोंच्या आणि करोडोंच्या संख्येत कौटुंबिक कलहाचे प्रकार आहेत. तर यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होईल, त्याचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. त्या दृष्टीने केंद्र सरकारने योग्य विचार करून जसं आता आहे 5 दिवसांचा आठवडा केला ते मान्य धरून 5 दिवसांचा ठेवण्यात यावा किंवा ह्यामध्ये कोणताही 1 दिवस कमी करून 4 दिवसांचा केला तर तो आठवडा 4 दिवसांचा न होता 3 दिवसांचाच होईल. मनुश्री, आपण पाहिले की बाबा हा जो कायदा केल्यानंतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात. निशिंगाबादवरनं आपल्या बरोबर आहे सचिन. औरंगाबादकरांचं यामध्ये काय म्हणणं आहे? कारण अगदी वारंवार कामासाठी आपल्याला फक्त केंद्राची मदत करते, छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि अशा प्रकारे जर फक्त 4 दिवसांचा जर आठवडा झाला तर नक्कीच लोकांमध्ये सुद्धा ना अगदी असंतोष वाढेल. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सुद्धा 12-12 तास काम करणं भाग पडणार आहे. काय नेमकं औरंगाबादकरांचं म्हणणं आहे? केंद्र सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांना 3 दिवसाच्या सुट्ट्या देण्याचा विचार केलेला आहे. 3 दिवसांच्या सुट्ट्या ह्या त्यांच्यासाठी सकारात्मक आहेत, परंतु सामान्य जनतेला काय वाटतं? सरकारी कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्ट्या दिल्याच्या नंतर सामान्यांना याचा कुठं फायदा होईल का जाणून घेऊयात.
सर, आता सरकारी कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्ट्या देण्याचं ठरवलं जातंय, तर सामान्यांना फायदा होईल का तुम्हाला वाटतंय का? नाही, सामान्याचं नुकसानच आहे ना. सामान्याचं म्हणजे जवळपास समजा 3 दिवस जर सुट्ट्याला सरकारी ग्रामपंचायतचं दाखले वगैरे काही पर्सनली कामं असतात, ते कामं होऊच शकत नाहीत. कारण त्यांना जे 3 सुट्ट्या म्हणल्याच्या नंतर काय कामं होतात? हप्त्यामध्ये राहतात किती दिवस? 6 दिवस. 6 दिवसामध्ये 3 दिवस आम्ही काम करून 3 दिवस आम्ही फिरत बसावं काय त्याच्या मागे? शासकीय काम पूर्ण होणार नाही. 3 दिवस सुट्ट्या म्हणजे खूप मोठा काळ होतोय. तर मग सरकारनं काय करावं? कारण केंद्र सरकार याला गंभीरतेने घेतं जरा. ॲक्च्युली जर शासकीय कामामध्ये आताच जर आम्ही गेलो तर खूप मोठ्या काही अडचणीचा सामना करावा लागतोय. तसं उदाहरणार्थ PF काढायला गेलो तर PF एक महिना 2 महिने 3 महिने लोकांना PF मिळत नाही. PFचे तिथं ते लोक सहकार्य करत नाहीत. आणि आता जर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने त्यांना जर 3 दिवस सुट्ट्या दिल्या तर याच्यामध्ये 100% कामगारांची खूप मोठं एका कामासाठी 10-10, 15-15 चक्रा मारावं लागतील आणि वेळोवेळी कामं होणार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने 100% उलट सुट्ट्या देण्यापेक्षा हे कामं कसे फास्ट होतील याच्यावरती काहीतरी या कर्मचाऱ्यांना अजून टायमिंग कसा वाढून द्यावा याच्यावर विचार करावा. नक्कीच शासकीय कर्मचाऱ्यांना वेळ कसा वाढून द्यावा असं दादा म्हणत आहेत. सर, आता अनुभव आहे आपल्याकडे, कारण सरकारी कामं हे लवकर कधी झालेले पाहायला मिळालेले नाहीयेत. 3 दिवस सुट्ट्या किंवा 12-12 तास काम, तर वेळेचं ताळमेळ वाटेल का किंवा फायदा होईल का? फायदा होणारच नाही साहेब. आता सध्या परिस्थिती एवढी निर्माण झाली आहे की जनसेवेचे कोणत्याच प्रकारचे कामं होत नाही, शाळेच्या मुलांचे कामं होणार नाही. त्याच्यात आणखी इथून गव्हर्नमेंटने हा विचार केला पाहिजे की जनतेच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कारण जनतेला निवड करून तुमच्यासाठी निवड करून देते ते, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही त्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या देऊन आराम करायला लावता, तर त्याच्यात फायदा कोणाचा आहे? मुख्यमंत्री महोदयांना काय करायला हवं तरी? मुख्यमंत्री महोदयांना लक्ष द्यायला पाहिजे का जनतेचं नुकसान झालं नाही पाहिजे कोणत्याच प्रकारचं. त्यांचे कागदोपत्री कोणतेच कामं अडले नाही पाहिजे. त्यांचा वेळोवेळी त्यांचा बरोबर काम झालं पाहिजे. त्याच्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष द्यावं, मंत्र्यांनी लक्ष द्यावे. आमचं नुकसान झालं नाही पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला निवडून देतो. मग त्याच्या निवडीचा फायदा का आम्हाला काय भेटून राहिला? नक्कीच आपण पाहतोय की औरंगाबादकर जे काय आहे त्यांचं असं मत आहे की तुम्ही 3 दिवसाच्या ज्या काही सुट्ट्या देत आहात योग्य आहे, परंतु आमचे कामं हे अडकतील, यामुळे आमचं नुकसान होईल. त्यापेक्षा सुट्ट्या देण्याऐवजी त्यांना जास्त वेळ काम कसं करता येईल किंवा आमचं काम कसं निपटता येईल यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा, असं मुख्यमंत्री महोदयांकडे औरंगाबादकरांचं मागणं आहे. निश्चितच लोकांचा जास्तीत जास्त कसा फायदा झाला पाहिजे किंवा लोकांची कामं तातडीनं कशी झाली पाहिजे याचा विचार खरं तर सरकारने करणं गरजेचं आहे. असं असतानाही आपण बघतोय कर्मचाऱ्यांच्याच हिताचा विचार इथे केला जातोय, असे थेट आरोप केले जात आहेत. खरं तर 8 तासाचं काम बंधनकारक आहे कामगार कायद्यानुसार, आणि जर 9 तास काम करून घ्यायचं असेल तर 2 दिवसाची सुट्टी ही खरं तर बंधनकारक आहे. मात्र आता 12 तास काम करून घेऊन आपण बघतोय की 3 दिवसाची सुट्टी आता जे काही केंद्र सरकार देऊ पाहते, अर्थातच या सगळ्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण लोकांची कामं सुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकार निश्चितच याचा फेरविचार करेल, हे आता आपण खरं तर याबद्दलच खरं तर उत्सुकता आहे. या सगळ्याचे अपडेट्स दिवसभर आपण घेत राहणारच आहोत, पण आता आपण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.